हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं राणी जी के या चॅनलवरती। फ्रेंड्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर मग आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे, कोणत्या देशात 50,000ची नोट आहे? ऑप्शन ए जपान, बी दक्षिण कोरिया, सी स्वित्झर्लंड, डी भारत। फ्रेंड्स, तुम्हाला जर उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दक्षिण कोरिया। दक्षिण कोरिया या देशामध्ये 50,000ची नोट आहे। प्रश्न दुसरा आहे, कोणत्या झाडाला एकही पान नसते? ऑप्शन ए कोकम, बी आंबा, सी करील, डी केळी। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी करील। करील या झाडाला एकही पान नसते। प्रश्न तिसरा आहे, भारतात रविवारची सुट्टी कोणी सुरू केली? ऑप्शन ए नारायण लोखंडे, बी राईट बंधू, सी महात्मा गांधी, डी जवाहरलाल नेहरू। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए नारायण लोखंडे यांनी भारतात रविवारची सुट्टी ही सर्वप्रथम सुरू केली होती। प्रश्न चौथा आहे, भारतात एकूण किती पोस्ट ऑफिस आहेत? ऑप्शन ए 50,000, बी 1,50,000, सी 2,30,000, डी 3,00,000। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 1,50,000 भारतामध्ये पोस्ट ऑफिस आहेत। प्रश्न पाचवा आहे, आग्रा येथे ताजमहलमध्ये किती खोल्या आहेत? ऑप्शन ए 110, बी 120, सी 145, डी 150। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 120। आग्रा येथे एकूण 120 खोल्या आहेत ताजमहलमध्ये। प्रश्न सहावा आहे, निळ्या रंगाची केळी कोणत्या देशात आढळते? ऑप्शन ए अमेरिका, बी स्वीडन, सी आइसलँड, डी भारत। फ्रेंड्स, उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अमेरिका। निळ्या रंगाची केळी ही अमेरिका देशामध्ये आढळून येते। प्रश्न सातवा आहे, उंबराचे फळ खाल्ल्यास कोणता आजार बरा होतो? ऑप्शन ए कॅन्सर, बी मधुमेह, सी मायग्रेन, डी कावीळ। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मधुमेह। उंबराचे फळ खाल्ल्याने मधुमेह आजार बरा होतो। प्रश्न आठवा आहे, कोणत्या प्राण्याला सुंदर डोळे असतात? ऑप्शन ए वाघ, बी हत्ती, सी कुत्रा, डी लांडगा। फ्रेंड्स, उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी लांडगा। लांडगा या प्राण्याला सुंदर डोळे असतात। प्रश्न नववा आहे, पक्ष्यांचा राजा कोणत्या पक्षाला म्हटले जाते? ऑप्शन ए घुबड, बी गरुड, सी शहामृग, डी कावळा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी गरुड। गरुड या पक्षाला पक्ष्यांचा राजा असे म्हटले जाते। प्रश्न 10वा आहे, इंद्रधनुष्याच्या मध्यभागी कोणता रंग असतो? ऑप्शन ए लाल, बी काळा, सी निळा, डी हिरवा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी हिरवा। इंद्रधनुष्याच्या मध्यभागी हिरवा रंग असतो। फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व त्याचबरोबर तुमची किती प्रश्नांची उत्तरे बरोबर आली
हे देखील कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.